आज मी तुम्हाला सांगणार आहे कासव आणि ससोबाची गोष्ट। एका जंगलामध्ये एक कासव आणि एक ससा राहायचा। ससा खूप जोरात धावायचा, कासव मात्र हळूहळू चालायचे। सशाला खूप गर्व की मी किती जोरात चालतो। एके दिवशी त्याने ठरवले की कासवासोबत शर्यत करायची। त्याने कासवाला सांगितले, "ए कासव दादा, आपण दोघे शर्यत लढू, बघूयात कोण जिंकतंय ते." कासव म्हणाला, "ठीक आहे, लढूया शर्यत." ससोबा कासवाला घेऊन गेला आणि कासवाला सांगितलं, "हे बघ कासव दादा, ते उंच टेकडीवर जे झाड आहे ना, तिथपर्यंत आपल्याला शर्यत करायची आहे." कासव म्हणाला, "ठीक आहे." ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शर्यतीला सुरुवात झाली। जशी शर्यत सुरू झाली तसा ससोबा मात्र भुरकन पुढे निघून गेला। कासव आपले हळूहळू मागून चालू लागले। ससोबा पुढे गेला आणि त्याला वाटेमध्ये एक मोठे गाजराचे शेत दिसले। त्याने विचार केला, कासव तर खूप लांब आहे, आपण मस्त गाजर खाऊ। त्याने भरपूर गाजर खाल्ली आणि गाजर खाल्ल्यामुळे त्याला सुस्ती आली आणि तो एका झाडाखाली झोपी गेला। मात्र हळूहळू चालणारे कासव पुढे निघून गेले आणि ससोबाला अचानक जाग आली। तो भुरकन धावायला लागला, पण काही उपयोग झाला नाही, कारण कासवदादा झाडापर्यंत पोचला होता आणि कासवाने शर्यत जिंकली होती। गोष्टीतून आपण शिकलो की आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींचा कधीही गर्व करू नये, कारण गर्वाचे घर हे खालीच असते।